तर मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत हे छोटंसं कमळ आसन। तर हे कमळ आसन आपण समईसाठी बनवणार आहोत। तुम्हाला मोठ्या आकाराचं बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही मोठ्या देवाच्या मूर्त्या आणि छोटे जर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये छोटी देवीची मूर्ती किंवा अशा प्रकारे समई तुम्ही ठेवू शकता। तर हे मी पूजेमध्ये मांडलेलं होतं, खूप सुंदर दिसत होतं हे समई आसन। तर अशा प्रकारे तुम्हाला पण जर बनवायचं असेल तर व्हिडिओ हा पूर्ण तुम्ही नक्की पहा। आणि त्याचबरोबर मी हा महालक्ष्मीचा साडीचाही व्हिडिओ टाकलेला आहे की महालक्ष्मीची साडी आपल्याला कशी बनवायची, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर तो पूर्ण पाहू शकता। तर त्यासाठी पहा, मी इथे 3 कलरचे पीस घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 कलरचे पीस घ्यायचे, कोणतेही तुमच्याकडे कलरचे पीस असले तरी चालतील। त्याचबरोबर पहा, मी वरती कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, पूर्ण 8 इंच उंची घ्यायची, रुंदी पण 8 इंच घ्यायची। मधोमध आपल्याला अस्तर घ्यायचे, खाली आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर मध्ये हा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, मार्किंग जिथे केलेलं आहे तेवढी जागा आपल्याला मधोमध सोडायची आणि बाकी ते आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची। आता आपण शिलाई मारून घेऊ। तर जिथे मार्किंग केलं होतं दोन्ही जागेवर तिथे तेवढी जागा आपल्याला सोडायची आणि अर्धा इंच आतमध्ये अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण शिलाई मारून घ्या। आता शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो वरचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ। एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर अशा प्रकारे पहा कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कपडा व्यवस्थित उलटून घेता येईल आणि व्यवस्थित कोणे कोपरे निघतील। आता जिथून अस्तर आहे आणि मेन कपडा तिथून आपल्याला हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण काढून घ्या। आता काढल्यानंतर पहा, जे कोणे आहेत ते असे व्यवस्थित निघणार नाही, त्यासाठी आपल्याला पेनाचा किंवा टोकदार कोणत्याही वस्तूचा वापर करून असे हे कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे। आता कोणे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। आता आपण त्यावरती जिथे आपण मध्ये शिलाई मारली नव्हती तिथे पहा व्यवस्थित आतमध्ये कपडा घेऊन त्यावरती शिलाई मारून घेऊ। आता शिलाई मारून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला लेस लावायची। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लावून घेऊ शकता। आता बरोबर स्क्वेअर मध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची, पूर्णपणे आता लेस लावून घेऊ। आता हा आपला खालचा बेस तयार झालेला आहे। आता आपण कॅनव्हास पेपर घेऊन पहा अशा प्रकारे चौकोन आकारामध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा। नंतर त्याची 2 इंच आपल्याला उंची घ्यायची आणि तो अशा प्रकारे राऊंड मध्ये आपल्याला मार्किंग करून नंतर त्याला पहा कट करून घ्यायचा। आता कट करून घेतलाय, खाली मी डबल कपडा घेतलेला आहे फोल्ड करून। त्यानंतर त्यावरती हा कॅनव्हास पेपर ठेवलाय, नंतर त्यावरती पिन लावून घेतली। आता 1/2 इंच आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊ। आता कपडा कट केल्यानंतर मागच्या साईडने पहा अशा एक कट मारून घ्यायचा आणि कपडा आपल्याला हा उलटून घ्यायचा आहे। आता आपला हा राऊंड पण तयार झालाय। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून घ्या। आता त्यानंतर आपण पानाचा आकार बनवून घेऊ। तर त्यासाठी पहा, मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून घेतला, त्याची खालची रुंदी घेतली आहे 1 इंच, उंची आपल्याला 3 इंच घ्यायची, मधोमध एक मार्किंग करून घ्यायची, तिथून आपल्याला 1.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि मार्किंग जिथे जिथे केले तिथून आपल्याला अशा प्रकारे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपला हा पानाचा आकार तयार झालेला आहे। आता आपण कट करून घेऊ। असेच पानं आपल्याला कॅनव्हास पेपरचे तयार करून घ्यायचेत, नंतर कपड्यावर ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचेत। आता पहा, मी हा कपडा घेतलेला आहे, कपडा हा डबल फोल्ड मध्ये ठेवून घेतलाय। नंतर त्यावरती पहा कॅनव्हास पेपर ठेवले, त्यावरती पिन लावून घ्यायची। बरोबर एकसारखे आपल्याला हे कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचे आणि नंतर पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला कट करताना पण व्यवस्थित कट करता येईल। आणि एक्स्ट्राच आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे। शिवताना आपल्याला जर कपडा इथे तिथे सरकला तरी व्यवस्थित एक्स्ट्रा जर कपडा असेल तर आपल्याला व्यवस्थित शिवता पण येईल। तर त्यासाठी आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। तर पहा, आता पानं मी कट करून घेतलेत। आता पानाचा कपडा आपल्याला घेताना जो सरळ साईड आहे ती आतल्या साईडने ठेवायची आणि उलटी साईड आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायची, नंतर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हे पानं तयार करून घ्यायचेत। आता पहा, सरळ साईड आतमध्ये ठेवली, उलटी साईड बाहेर ठेवली। आता आपण त्यावरती शिलाई मारून घेणार आहोत। त्यासाठी पहा 1/2 इंच आतमध्ये आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारून झाल्यानंतर आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊ। कधी पण एक्स्ट्राच कपडा घ्यायचा आपल्याला, जरी शिवताना आपला कपडा सरकला इथे तिथे तर व्यवस्थित आपलं हे पान तयार होणार नाही, त्यासाठी आपल्याला थोडा एक्स्ट्राच कपडा घ्यायचा आहे। नंतर पहा, आता कट मारून घ्यायचा आहे। आता कट मारल्यानंतर आपला दोन्ही साईडचा जो कपडा आहे तिथून आपल्याला हा कपडा अशा प्रकारे उलटून घ्यायचा आहे।
तर दाखवल्याप्रमाणे असेच आपल्याला पानं तयार करून घ्यायचे आणि पानाचे पहा आता टोक काढून घ्यायचे. टोकामुळे आपलं पान खूप सुंदर दिसतं. आता मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ही टोकं काढून घेतलीत. असेच आपल्याला पानं तयार करून घ्यायचे. आता पानं तयार झाल्यानंतर मधोमध आपल्याला पावींचं फोल्ड करून घ्यायचं आणि जो राऊंड तयार केला होता त्याच्या खाली आपल्याला हे पान लावायचे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची. बरोबर पावींचं मधोमध फोल्ड करायचं आणि त्याच्याबरोबर पान जिथे लावले त्याच्या शेजारी आपल्याला दुसरं पान लावायचं. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण हा राऊंडमध्ये पानं लावून घ्यायचे. आता पूर्ण राऊंडमध्ये पानं लावून घेऊ. तर ह्या छोट्याशा कमळासनसाठी मला फक्त 15 पानं लागलेले आहे आणि कमीत कमी कपड्यामध्ये आपलं हे छोटंसं कमळासन तयार होतं. जास्त आपल्याला कपडा लागत नाही. तो कोणताही तुमच्याकडे शिल्लक कपडा असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे कमळासन बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण राऊंडला मी हे पानं लावून घेतलेले आहे. आता आपल्याला 2 पानाच्या मध्ये 1 पान लावून घ्यायचे. पूर्ण राऊंडला आपल्याला 2 पानाच्या मध्ये 1 पान लावून घ्यायचे खालच्या साईडने. आता पूर्ण पहा मी लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपले हे पानं लावून झालेत. आता आपण जो बेस तयार करून घेतला होता तो पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा. त्याला मधोमध अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आणि पानाचा जो राऊंड आहे त्याला पण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि त्याला पण मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केलेली खालची आणि वरची बरोबर एकावर एक ठेवायची. नंतर वरून त्यावरती पिन लावून घ्यायची. आता पहा मी लेस पण लावून घेतली होती त्याच्यावरती. जिथे आपण तो राऊंडला पानं लावून घेतले होते तिथे लेस लावून घ्यायची आणि त्या लेसवर बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता पहा मी इथे 2 कमळासन बनवलेले आहे छोट्या आकारामध्ये. 2 समईसाठी 2 आपले कमळासन असेल असे सुंदर. तर पूजेमध्ये हे खूप सुंदर दिसतात 2 बनवले तर तुम्ही पण अशा प्रकारे 2 हे कमळासन बनवा आणि आपल्या पूजेमध्ये ठेवा. तर पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारला मी हे बनवले होते. खूप सुंदर दिसत होते. तर अशा प्रकारे तुम्ही पण बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.